नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा, जर तुम्हाला येणारी पोलीस भरती आणि इतर परीक्षा जर पास व्हायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा. ठीक आहे. बघा, आपण आज नवीन टॉपिकवर चर्चा करणार आहे आणि तो टॉपिक कोणता आहे आपला, तर तो आहे भारताचे गव्हर्नर जनरल. ठीक आहे. आणि व्हाईसरॉय. ठीक आहे. तर आपल्याला याच्यावर प्रश्न काय येऊ शकते बघा. पहिला प्रश्न असा येऊ शकतो, बंगालचा पहिला गव्हर्नर कोण होता? तर बंगालचा पहिला गव्हर्नर होता रॉबर्ट क्लाइव्ह. हा एक प्रश्न आला. दुसरा प्रश्न असा येऊ शकते आपल्याला, तर बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? तर तो होता वॉरन हेस्टिस. ठीक आहे. हा झाला दुसरा प्रश्न. तिसरा प्रश्न काय येऊ शकते आपल्याला, तर असा येऊ शकते की बंगालचा गव्हर्नर हा गव्हर्नर जनरल कोणत्या कायद्यामुळे झाला? तर जो झाला 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार. ठीक आहे. हा झाला तिसरा प्रश्न. चौथा प्रश्न कोणता येऊ शकते आपल्याला, तर भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण? तर भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? तर तो लॉर्ड विल्यम बेंटिक. ठीक आहे. मग आणखी अजून काय प्रश्न येऊ शकते आपल्याला, तर भारताचा गव्हर्नर जनरल हे जे पद आहे कोणत्या कायद्यामुळे तयार झालं? तर ते झालं 1833च्या कायद्यानुसार. ठीक आहे. चार्टर ऍक्ट होता 1833चा. नंतरचा आपल्याला प्रश्न येणार आहे, भारताचा पहिला व्हाईसरॉय कोण? भारताचा पहिला व्हाईसरॉय कोण? तर कोण होता रे? तर लॉर्ड कॅनिंग होता. कोणता? लॉर्ड कॅनिंग. ठीक आहे. नंतर आपल्याला प्रश्न काय येणार आहे, तर जे व्हाईसरॉय पद आहे, कोणतं पद? व्हाईसरॉय पद हे कोणत्या कायद्यामुळे तयार झालेलं आहे? तर व्हाईसरॉय पद हे 1858च्या कायद्यामुळे तयार झालेलं आहे. ठीक आहे. नंतर आपल्याला प्रश्न येणार आहे आणखी महत्वाचा, की भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल कोण? तर भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल होता लॉर्ड माउंट बेंटिक. लॉर्ड माउंट बेंटिक हे कोण होता? भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल. आणि सर्वात शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न आहे काय, की भारताचा पहिला भारतीय गव्हर्नर जनरल कोण होता? तर भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल होते कोण? राजगोपालचारी. ठीक आहे मित्रांनो, जेवढं काही माहिती सांगितलेली आहे ही सर्व माहिती महत्वाची आहे. हे काय करा, तुम्ही डायरेक्ट पाठ करा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ किंवा आपलं जे महत्वाची माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्राला पण काय करा, शेअर करा. ठीक आहे. धन्यवाद.